आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. बोला. खूप धन्यवाद. तुम्ही मला बघताय ना आता? दिसते ना? नळी हा. आहे माझी? नळी नळी नाहीये आहे का? तुमची? नाही. वाव मॅडम, छान. हॅलो. हा, बोला मॅडम. मॅडम, मी आता बाहेरून आली. आल्या आल्या मला लगेच तो ऑक्सिजन लावावा लागतो. पण मला वाटलं की सेशन सुरू झालंय, त्या याच्यात मी विसरली आणि आता आरामात बसलेली आहे विदाऊट ऑक्सिजनची. अजून कुठला एक्सपिरियन्स पाहिजे मॅडम? जरा जरा हॅलो. नवीन लोकांना तुमची हिस्ट्री सांगा ना, कल्पना ताई, म्हणजे यांना समजेल काय आहे तर. सगळ्यांना आत्मनमस्ते. मला ऑक्सिजन 24 तास असतो. रात्री पण लावून झोपावं लागतं. म्हणजे मी काढत नाही, आंघोळीला वगैरे फक्त काढते. कंटिन्यू असतो मॅडम माझा. आणि जर जास्त वेळ काढला तर मला परत त्रास व्हायला लागतो, जीव घाबरतो. म्हणजे माझा जीव निघेल की काय इतका त्रास होतो मॅडम त्या मिनिटाला. आणि मग आता मी पहाटे सकाळचं मेडिटेशन करते. अगदी बेल लावून उठते. आता काही गरज नाही बेल लावायची. आणि बराच वेळ आता राहते. तसंच मुलीबरोबर मी भाजीपाला घ्यायला गेली होती. आली, अरे सेशन चालू झालंय, चालू झालंय. त्या ह्याच्यात आली, बसली. मी तर थोडा वेळ अशी बाहेर गेली, विदाऊट ऑक्सिजनची जाते. गाडीत असली तर कंटिन्यू माझं सिलेंडर असतं. पण असं 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी नाही लावत मी. तर आता आल्यावर मी लगेच ऑक्सिजन लावते. पण आज लावला नाही आणि आरामात एवढा वेळ विदाऊट ऑक्सिजन बसलेली आहे. नाही तर 24 तास माझा ऑक्सिजन असतो. आणि अजून दुसरा एक्सपिरियन्स सांगू मॅडम? मी हो. छावा विदाऊट ऑक्सिजन बघून आली. काय म्हटलं? छावा विदाऊट ऑक्सिजन बघून आली. बापरे. खूप छान. सोबतच नेलं नव्हतं का? नडीच नाही नेली का सोबत? हो, गाडीत नेलं. थिएटरमध्ये गेल्यावर फक्त नेलं नाही. मग परत सुटल्यानंतर परत गाडीत असतो माझा सिलेंडर असतं. खूप खूप धन्यवाद युनिव्हर्सचे आणि तुमचे. खूप छान. म्हणजे मी खरं तर खूप खुश कल्पना आहे ताई मॅडम. कुठेतरी सेकंड डिग्री पर्यंत शिकलेल्या होत्या. मी कल्पना ताईंना म्हटलं, नाही, आमच्याकडे यायचं असेल तर पहिल्या डिग्री पासूनच यावं लागेल. केवढी परीक्षा घेतली कल्पना ताई तुम्ही? किती दिवस सेशन पाहिले संडेचे? खरंच आहे मॅडम, मी मान्य करते. मी फक्त रविवारचं सेशन मात्र नेहमी बघायची. आणि तुम्हाला म्हटली ना, माझे एक रिलेटिव्ह आहेत, त्यांना पण मी नेहमी पाठवायची लिंक. ते तर नाही, अजूनही जॉईन होत नाही ते. तुम्हाला रिक्वेस्ट पण केली होती. पण मी मात्र मला कुठेतरी म्हणजे युनिव्हर्सने जोडायला लावलं. आणि मनापासून जेव्हा असतं ना मॅडम, तेव्हा बरोबर आपण कनेक्ट होतो. अगदी मनापासून आत्मीयता असली त्या व्यक्तीबद्दल तर. आणि इतकं छान मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते. आणि आता तो मृत व्यक्तींचा होता ना मॅडम, तर मला त्या दिवशी मी शेअर करणार होती, माझ्याकडून नाही झालं. वडिलांना वडिलांच्या वेळी मी इकडे सिरियस होती. त्याच्यामुळे वडिलांच्या शेवटच्या दिवशी मी जाऊ नाही शकले त्यांना प्रेतयात्रेला. मी त्या दिवशी पाहिलं त्यांना आणि त्यांनी हसत, मी समजून ये तुझं दुःख बुवा, की तू का नाही आली. एवढं मला म्हणजे खूप मी रडत होते मॅडम. मला बोलवलं जात नव्हतं. म्हणून मी शेअर नाही केलं काही माझा अनुभव. शेअरिंग नाही केलं त्या दिवशी. खूप छान होता त्या दिवशीचा अनुभव पण. माझा पुतण्या वगैरे ते सगळं अगदी खूप छान. धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. असे आत्मनमस्ते. छान राहा, आनंदी राहा, आरोग्य संपन्न राहा. तुमच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. काय काय सांगणार ऊर्जेबद्दल? ऊर्जा खूप मदत करत असते, खूप मदत करत असते. आणि तर तुम्ही परीक्षा घेऊन आलेला आहात, तर मी विचारेल, परीक्षेमध्ये मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट पास झाली का मग? अगदी नक्की. खूप सुंदर. असं नव्हतं छान वाटलं असं की सोप्या खरंच. भाषेत सांगता मॅडम तुम्ही. खूप छान. अगदी जवळीकतेने असं. आणि ना कल्पनाताई, येताना आपण असं गॅरंटी नाही घेऊ शकत नाही एखाद्याची, हो बाबा मी काय देव आहे का? की हो तुमचं ऑक्सिजन जसं तुम्हाला
त्या नड्या वगैरे जे काही ते निघून जाईल. मी कशी काय बरं गॅरंटी घेऊ? आपण आपला प्रयत्न करायचा असतो. पण एवढं मात्र हो. नक्की की मला त्या ब्रह्मांडाने त्या युनिव्हर्सनी एवढं सगळं भरभरून दिलंय ना, किती धन्यवाद मानावे, किती धन्यवाद मानावे शब्दच नसतात. फक्त भावना आहेत. कारण आतापर्यंत आलेली एकही व्यक्ती कधी नाराज केली नाही युनिव्हर्सनी. ज्याला जे हवं आहे ते देतच राहिला, देतच राहिला. काय बोलावं, काय नाही शब्द नाहीयेत. मॅड- थँक यू युनिव्हर्स. मॅडम, हा तर जीवन मरणाचा प्रश्न आहे ना. श्वास घेऊ शकत नाही ना मी. हा प्रश्न आहे माझा. नक्कीच सगळ्या गोष्टी छान होणार. तुम्ही विना नळीचा श्वास घेसाल. फक्त अजून आता 1.5 महिना आपण मेडिटेशन केलं आहे. नियमित ठेवा यामध्ये. बघा तुम्ही स्वतः रिझल्ट सांगसाल. तुम्ही एक उदाहरण होसाल कल्पनाताई सर्वांसाठी. माझा शब्द आहे तुम्हाला, पण तुम्ही नियमितता ठेवा. बस. मॅडम, ओके? म्हणजे विज्ञानाला पण आपण चॅलेंज करू शकतो की रेकी काय करते हे दाखवून देणार आहे. खरंच आहे. खूप छान. आत्मा नमस्ते.